हाय फ्रेंड्स, स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण पातरीची भाजी ही रेसिपी पाहणार आहोत, जी खेडेगावात मिळते बघा, शहरामध्ये तर अजिबातच मिळत नाही। माझ्या एका मैत्रिणीने मला दिली। ती नेहमी माझ्यासाठी खूप वेगवेगळ्या भाज्या आणते, कारण आता सध्या ती तिच्या गावाकडे राहते आहे। त्यामुळे ही बघा पातरीची भाजी, जी खूप औषधीयुक्त आहे, खूप गुणकारी आहे आणि त्याची शेती नसते, ती आपोआप उगवून येते, पिकवावी लागत नाही। मी छान प्रकारे धुवून घेतली आणि हाताने तोडली आहे, कारण ती वेळेने किंवा चाकूने कापायची नसती, कारण ती थोडीशी कडसर लागते भाजी। त्यासाठी मी एक मोठा कांदा, एक टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसणाचा वापर केला आहे। मी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम केलं आणि सर्वप्रथम कांदा टाकला। नंतर मी हिरवी मिरची आणि लसूण टाकणार आहे, कारण हिरव्या मिरचीने काय होतं, माझी जरा हिरवी मिरची तिखट आहे, मग ती ठसकते आणि आमचे हे जरा ओरडतात। म्हणून मी काय केलं, आज जरा घरात नको म्हटलं त्यासाठी, म्हणून मी नंतर लसूण आणि हिरवी मिरची नंतर टाकत आहेत, कारण हिरवी मिरची जरा जास्त तिखट आहे। पावसाळ्यामध्ये मिरची तिखट मिळते बघा, पण तिखट मिरची खाल्ली ना की जरा चव पण भाजीला छान येते। हे बघा, अशा प्रकारे हिरवी मिरची आणि लसूण टाकून छान असं आपण परतून घेणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल। खूप छान अशी भाजी आहे, रानमेवा आहे हा, खूपच आपल्यासाठी गुणकारी आहे। तुम्हाला जर मूतखड्याचा त्रास असेल तर ही भाजी तुम्ही मिळाली ना तर अवश्य आठवड्यातून एकदा तरी खावा। तुम्ही जर सर्च केलं गुगलला तर खूप माहिती आहे ह्या भाजीची। मर्यादा येते कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल। त्यानंतर मी बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो टाकत आहे। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर टाका, नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल, पण मला आवडतो कारण टोमॅटोने भाजीची चव खूप छान लागते। म्हणून माझं शक्यतो सर्व भाज्यामध्ये टोमॅटो असतो। टोमॅटो छान असा आपला मऊ झाला की आपण जी आपण भाजी तोडून घेतली होती हाताच्या साहाय्याने, ती आपण टाकणार आहोत। म्हणूनच हाताने हे करायची असती, तोडायची असती। जर तुम्ही वेळेने चाकूनी जर ती कापली तर ती कडसर लागते। हे बघा, एक वाटी मी छोटी वाटी मुगाची डाळ टाकली आहे। मी मुगाची डाळ भिजवली नाही मैत्रिणींनो, कारण मुगाची डाळ लगेच शिजते आणि आपण इथे मीठ टाकायचं दाखवायचं राहिलं आहे, म्हणजे स्किप झाला व्हिडिओ। टाकलं आहे मी मीठ आणि आपण भाजी धुतली, त्यामुळं त्या भाजीला पाणी सुटणार आणि त्यातच आपली डाळ शिजणार आहे। 5 मिनटं मंद गॅसवर मी झाकून ठेवले। 5 मिनटं तर बघू शकता आपण, भाजी आणि डाळ छान अशी आपली शिजत आली आहे। आपण कोरडी करून घेणार आहोत भाजी, खूप चवीला सुंदर आणि खूपच अप्रतिम अशी। त्यानंतर 2 मिनिटासाठी पुन्हा झाकून ठेवली बघा। पूर्ण भाजी आता आपली शिजली आहे मैत्रिणींनो, खूप सुंदर करून बघा। औषधी गुणयुक्त आणि भरपूर प्रोटीनयुक्त ही भाजी आहे। त्यानंतर मी शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकला आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही टाकला तरी चालेल, पण खूप छान त्याने चव लागणार आहे भाजीला। मस्तच एकदम एक नंबर आपली पातरीची भाजी तयार झाली आहे। हे बघा किती सुंदर झाली आहे। तुम्हाला जर मिळाली तर अवश्य करून खावा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला विसरायचं नाही। पण लक्षात ठेवा, भाजी हाताने तोडायची आहे, वेळी किंवा चाकूनी कापायची नाही, नाहीतर ती जास्त कडसर लागते। आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या भाजीचे खूप फायदे आहेत। तुम्हाला जर त्वचेचा कुठला आजार असेल तर तुम्ही ह्याचा ज्यूस काढून आठवडाभर जर पिला तर तुमचे त्वचेचे जे विकार आहे ते कमी होतील। बघा किती सुंदर झाली आहे आपली पातरीची भाजी। मी ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व केली आहे। तुमच्याकडे बाजरीची असेल तर बाजरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाल्ली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण शहरामध्ये ज्वारी बाजरी मिळणं जरा कमी प्रमाणात आणि खाणं पण कमी प्रमाणात। हे बघा किती सुंदर झाली आहे, मस्त एक नंबरच। चला तर मग पटकन लाईक करा रेसिपी, जरा जरी आवडली तर शेअर करा आणि छानशी कमेंट करा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।